1 महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरीमध्ये घेतलं नाही. सीआयडीचं पहिलं काम काय आहे, जी घटना घडली त्या दिवशी मग कुटुंबाकडे येतात. काय डाऊट आहे तुम्हाला? बरोबर. तुम्हाला कोणाचे फोन आलते का? तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही. आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत, आम्हाला लोक येतात भेटायला, तर तुम्ही 1 तास रोज वेगळा वेळ द्या. आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही 1 तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही. असं कुठलीच गोष्ट घडली नाही. कुटुंबियाचा जॉब वगैरे जॉब झाले. जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे. मग 11 वाजता बोलणार ना? उशिरानंतर 11चा टायमिंग तुम्हाला समजा 5-10 मिनिट मागे हा, काय अडचण नाही. तपासाची माहिती कायदा सांगतो की ज्या वेळेस समजा एखादी गोष्ट घडते त्यावेळेस जे समजा ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला ह्या माणसाबद्दल चौकशी तुम्ही काहीच केलेलं नाही ना. कायदा सांगतो की ज्या वेळेस समजा एखादा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या चौकशी संदर्भातली जी माहिती ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे. हे बंधनकारक असतानाही जर तुम्ही जर साहेब कुटुंबाला जर कसल्या प्रकारची माहिती देत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ काय? केस डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे. ठीक आहे ना. बाकीच्यांना कोणाला देऊ नका, जो फिर्यादी आणि अत्याचारग्रस्त कुटुंब ह्यांना तुम्ही माहिती द्या ना त्या गोष्टीची. बाकीच्याला तुम्ही देऊ नका ना. बाकीचं तुम्ही कोणी मागत बी नाही. आणि मी स्वतः गेलेलो आहे. बीडच्या ऑफिसला 2 वेळेस गेलो, केजला ऑफिसला 2 वेळेस गेलो, जॉब व्यतिरिक्त बरं का. तिथं जे काय घटना घडल्या ते तुम्ही बघितलेले आहेत. मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का? तू पण घ्यायचा विषय झाला काय केलं होतं तुम्हाला? आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन गुलियाचा, बालाजी तांदळे, त्याच्यावर काही इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशनने? लेखी अर्ज आहे, तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद भाऊ, त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना.